नवी मुंबईतील वाशीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे खूप मोठा आधार मिळाला असून त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावना व्यक्त करून ही योजना पुढील 5 वर्ष अशी सुरू राहावी अशी इच्छा यावेळी महिलांनी व्यक्त केली। तर अजित पवार यांचे यावेळी महिलांनी आभार मानले। आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की योजना पुढील 5 वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्या संसाराला त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल। आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी भूतो न भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण, सबलीकरण, सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही या इथल्या सर्व महिला दादांना देत आहोत। धन्यवाद। देवकी संतोष शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई।